नमस्कार मित्रांनो, वाटी शिवांश माळी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण प्रभू श्रीराम नवमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. या सणाविषयी माहिती घेणार आहे. श्रीराम नवमी म्हणजे भगवान विष्णूचे 7वे अवतार प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस. हा सण चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार त्रेतायुगातील अयोध्येचे राजे दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी भगवान रामांचा जन्म झाला. त्यांनी अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना केली. हा सण वसंत ऋतूमध्ये येतो आणि चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो. दुपारच्या वेळी विशेष दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव साजरा केला जातो. घरघरात आणि मंदिरांमध्ये रामाची पूजा केली जाते, रामायण वाचले जाते आणि भजन गातात. अनेक ठिकाणी रामाची पालखी आणि शोभायात्रा काढले जातात. त्यामधील एक ठिकाण म्हणजे गोटी गाव, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे प्रभू श्रीराम यांची शोभायात्रा अत्यंत आनंदाने व मोठ्या प्रमाणात सर्व हिंदू बांधव करीत असतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रामनवमी ही हिंदू कॅलेंडरच्या चैत्र महिन्याच्या 9व्या दिवशी नवमी साजरी केली जाते, जी साधारण मार्च किंवा एप्रिल मध्ये येते. अयोध्या भगवान श्रीराम यांच्या जन्मस्थानावर आज सणाचे आयोजन विशेष महत्त्वाचे केले जाते. परंतु संपूर्ण भारतात आणि हिंदू समुदायात हा सण अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. रामनवमीच्या सणाचे आयोजन विविध धार्मिक आणि सांस्कृतिक क्रियाकलापांद्वारे केले जाते, जे लोकांच्या घरी भक्तीचे प्रदर्शन करतात. या सणाचे काही मुख्य विधी आणि उत्सव. भगवान श्रीराम यांच्या समर्पित मंदिरांमध्ये जाऊन प्रार्थना करतात आणि आशीर्वाद मागतात, जसे की अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर. श्रीराम यांच्या समर्पित भगवान श्रीराम यांची जन्मभूमी अयोध्या. या ठिकाणी भगवान श्रीरामांच्या मंदिरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात श्रीराम नवमी साजरी केली जाते. तसेच अनेक घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये रामायण किंवा तुलसीदास यांचा रामरचित मानस याचे पठण केले जाते. हे पठण साधारण 9 दिवस चालते आणि श्रीराम नवमीच्या दिवशी संपन्न होते. रामकथा आणि मिरवणुका, धार्मिक प्रवचन आणि रामायणाची नाट्यरूपी सादरीकरण, जी रामकथा म्हणून ओळखली जाते. भगवान श्रीराम यांच्या जीवनाची आणि शिवपुरीची कथा सांगण्यासाठी भगवान श्रीरामाची केली जाते. भगवान श्रीराम नवमीला अनेक भक्त 1 दिवसाचा उपवास करतात. भक्त फळे आणि दूध खाण्याचे सेवन करतात. हे त्यांच्या भक्ताचे प्रतीक म्हणून फळ, मिठाई यासारखे अर्पण पूजा केली जाते. तसेच या श्रीराम नवमीत अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कला प्रदर्शन दाखवतात. अनेक भाविक या ठिकाणी आपली कला या ठिकाणी प्रदर्शन करतात. रामनवमीचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे भगवान श्रीराम यांच्या जन्माचे प्राथमिक पुनरावृत्ती, जी पारंपरिकरित्या दुपारी, ज्यावेळी त्यांचा जन्म झाला असे मानले जाते, केली जाते. मंदिरांमध्ये प्रार्थनांच्या मंत्रांचा उच्चार आणि शंख वाजवला जातो, ज्याच्यामुळे आध्यात्मिक वातावरण तयार होते. अयोध्येत उत्सव विशेष भव्य असतो, जिथे भक्त सरयू नदीत पवित्र स्नान करतात आणि भव्य मिरवणुकांमध्ये भाग घेतात. शहर भक्ती आणि उत्सव एक केंद्र बनतात. या ठिकाणी भारतातील तीर्थक्षेत्रांचा प्रतिसाद मिळतो. रामनवमी हे भारतातील अनेक मंदिरांमध्ये आणि घरांमध्ये साजरी केली जाते. अयोध्या, वाराणसी आणि रामेश्वरम यांसारखे ठिकाण मोठे उत्सव आयोजित केले जातात.
हे ठिकाण रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने चालेल कनेक्ट आहेत, ज्याच्यामुळे भक्तांसाठी उत्साह सहभागी होणे सोयीचे होते. जय श्रीराम.